चलो स्टार्ट हाँ स्टार्ट। नमस्कार. बरेच दिवसानंतर 2-2.5 महिन्यानंतर आज आपल्यासोबत फेसबुकवर येण्याचा प्रयत्न करतो आहे. मागच्या 2-2.5 महिन्यापासून अतिशय कठीण अशा प्रसंगामधून आपण जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी, कार्यकर्ते हे सर्व जात आहात. आणि त्यामुळे या 2-2.5 महिन्यामध्ये कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष भेटीगाठी, आप्तसोक्यांशी आणि जिल्ह्यातील जनतेशी आपल्या सर्वांचा अतिशय कमी झालेला आहे. आपण सर्वजण आपल्या आपल्या क्षमतेनं आपापल्या ठिकाणी या कोरोना महामारीशी लढण्यात आपण सगळे योगदान देत आहेत. आज फेसबुकवर येण्याचं कारण हेच आहे की काही गोष्टी या 2-2.5 महिन्यामध्ये ज्या घडल्यात आणि निश्चितपणे देशात असेल, महाराष्ट्रात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, असे बरेचसे प्रसंग आलेत की त्यामध्ये कार्यकर्ता थोडा डिस्टर्ब झाला असेल. परंतु न खचता आपण कार्यकर्ता जो आहे तो या कोरोना महामारीशी लढतो आहे. बरेच प्रसंग असे आलेत की जे अतिशय वेदना आणि दुःख देणारे प्रसंग या 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी समोर गेलेला आहे. मित्रांनो, कार्यकर्ता बंधू भगिनींनो, आपण आजचं जे फेसबुकमध्ये आहे यामध्ये मी कोणते राजकीय भाष्य करण्यासाठी फेसबुक लाईव्ह येत नाही आहे. ती वेळ पण नाही आहे. निश्चितपणे जेव्हा वेळ येईल, या कोरोना महामारीशी आपण लढत असताना जेव्हा यावर आपण विजय संपादन करू, आपण सगळ्यांच्या मेहनतीनं, सगळ्यांच्या योगदानानं, सहकार्यानं जेव्हा आपण या महामारीवर विजय मिळवू, त्यावेळेस निश्चितपणे त्या काही गोष्टी घडल्या असतील म्हणजेच राजकारणातल्या, त्यावरही भविष्यामध्ये निश्चितपणे आपण सगळेजण समर्थ आहोत की त्यावर आपण विजय मिळवू. परंतु आज जे आहे, मी पाहतो आहे 2.5 महिन्यात 3 महिन्यापासून, आणि थोडं डॉक्टरसुद्धा असल्यामुळे काही ज्ञान किंवा काही समज हा थोडासा मला पण आहे. आणि 2.5-3 महिन्यामध्ये सातत्यानं या कोरोना महामारीशी आपण सगळे लढत असताना मी सुद्धा प्रयत्न करतो आहे की 24 तास आपण जनतेची सेवा केली पाहिजे. या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण प्रत्येकांच्या मदतीला धावून गेलो पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण सगळेजण प्रयत्न करतो आहे. अडचणी खूप आहेत, लोकांसमोरचे प्रश्न खूप आहेत. सातत्यानं आपण बघतो आहे की बरेच दिवसापासून निर्बंध आणि लॉकडाऊन यामुळे आपला व्यवसाय असेल, आपले रोजगार असतील, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. हे आपण सातत्यानं बघतो आहे. कारण आपण जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहात, आपण सुखदुःखामध्ये धावून जाणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून प्रत्येक कुटुंब विवंचनेमध्ये आहे. ही विवंचना प्रत्येकजण भोगतो आहे. आणि त्यामुळे बऱ्याचशा मागण्या येतात, बऱ्याचशा आपल्यालाही वाटतं, आणि ते करणं आवश्यक आहे. काही गोष्टी आपल्याला आता आपण प्रशासनाला सहकार्य करतो, शासनाला सहकार्य करतो, आणि केलंही पाहिजे. हे करत असताना आता 1 जूनपर्यंत हे निर्बंध आहेत. आपण शासनाकडे विनंतीसुद्धा केलेली आहे की आता शेतीचे दिवस आहेत,
आणि शेतीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतील. काही अडचणी, ट्रॅक्टरमध्ये डिझेल असेल ते बंद केलं तर ते आपण चालू करण्याचा प्रयत्न केला, ते झालंही. परंतु दुकानं असतील, आता दुकानं चालू झालेली आहेत. परंतु बँकांचे व्यवहार असतील, बँकेमध्ये कर्ज असेल, या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना आता वेळ पाहिजे आहे. आणि जेव्हा बँकेचे व्यवहार करायचे असतात तेव्हा काही ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय असेल, खरेदी विक्रीचं कार्यालय असेल, तेही सध्या बंद आहेत 30 तारखेपर्यंत. तेही थोडं निर्बंध शिथिल करून त्यामध्ये दिलासा द्यावा असा आपला प्रशासनाकडे प्रयत्न आहे, आग्रहसुद्धा आहे. छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यांनाही काय दिलासा देता येतील याचाही प्रयत्न प्रशासनाकडून आता झाला पाहिजे. शेवटी किती दिवस आपण लॉकडाऊन आणि निर्बंधामध्ये राहू शकतो आणि किती दिवस लोकांच्या आर्थिक विवंचनेमध्ये राहून जीवन जगू शकतात याचाही विचार आता आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे. आता केश कर्तनालयाचे दुकानं असतील, छोटे मोठे रेगडीवर काम करणारे आपले बांधव असतील, छोट्या मोठ्या दुकानदार असतील, जे आपले 12 बलुतेदार छोटं मोठं काम करतात ते असतील, यांना आपला सावरण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने काही मदत करावी अशी अपेक्षा आहे. आपण बऱ्याच वेळेस पत्राच्या माध्यमातून असेल आपल्या भावना सगळ्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत. परंतु आता निर्बंध थोडेसे जे काय असतील शिथिल करण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला पाहिजे. परंतु हे करत असताना मित्रांनो, एकीकडे आपल्याला आर्थिक विवेचनेतून पुढे जायचं आहे, जगणं सोपी व्हावं या दृष्टिकोनातून पुढे जायचं आहे. परंतु त्याचबरोबर या 2.5-3 महिन्यामध्ये जो मागच्या वर्षी कोरोना आला होता त्यामध्ये आणि या वर्षीच्या दुसऱ्या लाटेमध्ये खूप मोठा फरक आहे. मागच्या वेळी यशस्वीरित्या आपण मात केली, शासन प्रशासनाने त्यांचं काम केलं, आपण आपलं काम मदतीचं केलं. सगळ्यांच्या माध्यमातून कोरोनाला आपण चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी आपण उत्तर दिलं, हरवलं. परंतु यावर्षीचा कोरोना मी पाहतो आहे 2.5-3 महिन्यामध्ये अतिशय वेगळा आहे. मी त्याच्यामध्ये जाणार नाही, डबल व्हेरियंट आहे, ट्रिपल व्हेरियंट आहे, कोण काय म्हणतं. परंतु जे छोट्या छोट्या काही गोष्टी निदर्शनास आल्या, अतिशय वेदना देणाऱ्या घटना या 2.5-3 महिन्यामध्ये घडत आहेत. आपल्या जवळचे आप्तसखी असेल, आप्तस्नेही असतील, आपल्या आजूबाजूचे असतील, आपले कार्यकर्ते असतील, अनेकांना मृत्यूच्या दारीमध्ये जावं लागलं, अनेकांचा मृत्यू झाला. काही घटना अशाही पाहिल्यात की एका घरातील 4 व्यक्ती गेल्यात आणि एकच व्यक्ती राहिली. ते अतिशय वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत, दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत. कारण आपण सातत्याने त्यांच्यासोबत संपर्कात असतो आणि जेव्हा एक सकाळी फोन येतं की याला ॲडमिट करायचं आहे, त्याला हे करायचं आहे, त्याला इंजेक्शन पाहिजे, आपण करत असतो. पण त्याच दरम्यान त्याचा मृत्यू होतो दुसऱ्या दिवशी आणि मग मन हादरून जातं. असे रोजचे मृत्यू आपण पाहिलेले आहेत, रोजचे मृत्यू आपण पाहतो आहे. आपल्या जवळचे ज्यांचा आपण मदतीचा हात ज्यांना द्यायला जातो त्यांचे मृत्यू बघताना अतिशय वेदना होतात. काही लोक त्यातून यशस्वीरित्या मात देऊन बाहेरसुद्धा आलेले आहेत. परंतु हे सगळ्याचं अवलोकन केलं असता निदर्शनात असं येतं की यामध्ये रुग्णसंख्या वाढते आहे, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की सिरियस रुग्ण जास्त होत आहेत, म्हणजे लक्षणं जास्त ॲग्रिवेट होत आहेत. पहिल्या कोरोनामध्ये सिरियस कमी व्हायचे, मृत्यूचं प्रमाण कमी असायचं, पण यावेळेस मृत्यूचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. त्याचे काही कारणही जे माझ्या नजरेत आले, जे आपल्यालाही माहिती आहेत, त्यामध्ये काही प्रशासनाचं कमीपणा असेल आणि काही आपलाही कमीपणा आहे, किंवा आपणही कुठेतरी कमी पडलो, कुठं प्रशासन कमी पडलं. आणि म्हणून ह्या 2-4 गोष्टी आपल्यासोबत शेअर कराव्यात असं मला प्रामाणिक वाटलं. एक तर आपण सातत्याने 1-1.5 वर्षापासून प्रशासन आणि शासनासमोर झगडतो आहे की टेस्टिंग लॅब जी आहे ती खूप प्रयत्नानंतर बुलढाण्यात आली
आपले खामगावचे आमदार आकाशजी यांनी प्रयत्न केले. टूनेट जी छोटी एक लॅब आहे ती खामगावमध्ये आणण्यात ते यशस्वी झाले. परंतु त्यानंतर एक 4 महिन्यामध्ये आपण सातत्यानं शासनाच्या मागे लागलेलं आहे की खामगावमध्ये एक, बुलढाण्यामध्ये आणि दुसरी खामगावमध्ये एक ती टेस्टिंग लॅब असावी, जेणेकरून रिपोर्ट लवकर मिळतील आणि लोकांना औषधोपचार लवकर घेण्यास मदत होईल. कारण एक प्रमुख कारण हे संक्रमण वाढण्याचं आणि मृत्यूचा दर वाढण्याचं हेही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. मी महाराष्ट्राची तर बोलणार नाही. महाराष्ट्राचं देशात काय चाललेलं हे सगळं आपण जाणतो. कारण बुलढाण्यामध्ये टेस्टिंगला आपण RT-PCR पाठवतो, 5-5 दिवस, कधी 7-7 दिवस, कधी 4 दिवस रिपोर्ट येत नाहीत. आणि त्यामुळे रिपोर्ट एक वेळेस एखाद्या रुग्णानं RT-PCRसाठी स्वॅब दिल्यानंतर 5 दिवस जर तो रिपोर्ट आला आणि येत नाहीत आणि त्यामुळे त्या 5 दिवसामध्ये तो रुग्ण एक तर घरी असतो. बरं, घरी असल्यानंतरही घरीसुद्धा आपण विलगीकरणात राहत नाही की रिपोर्ट येईपर्यंत तरी कमीत कमी आपण दुसऱ्याच्या संपर्कात येऊ नये. पण तसं होताना आढळत नाही. बऱ्याचशा ठिकाणी बेपर्वा वृत्ती आपल्यामध्ये आहे, ती पुढे येते. आपण गावभर फिरतो, आपल्या नातेवाईकात, आपल्या घरामध्ये सगळ्यांसोबत भेटत राहतो आणि मग 5-7 दिवसानंतर माहीत पडते की आपण पॉझिटिव्ह आहे. आणि तोपर्यंत त्या घरामध्ये किंवा जिथं आपण जातो त्या लोकांमध्ये संक्रमण पसरत जाते. आणि आपण हे पाहिलेलं आहे की एका घरामध्ये एकाला जर कोरोना झाला, पॉझिटिव्ह आला, तर ते घरचे घर कोरोनाग्रस्त होत आहेत. ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. आणि म्हणून काही आपल्यातही सुधारणा, आपणही त्या पद्धतीने वागायला हवं असं मला वाटतं. आज प्रत्येक गावामध्ये आज सगळ्यात मोठी अडचण आणि सगळ्यात दुर्दैव आहे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे. आणि छोटे मोठे घरं असतात, एका घरामध्ये बरेच जण असतात. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा स्वॅब दिल्यानंतर जर आपण वेगळे राहिलो नाही आणि घरीच राहिलो आणि तेही घरामध्ये जर व्यवस्था नसली, कारण विलगीकरण घरी जर असलं तर ते त्यांचं संडास, बाथरूम आणि रूम ही वेगळी असायला हवी. पण ती जर आपल्या घरी नसेल आणि तरी आपण घरी राहत असो तर आपण दुसऱ्यावरही अन्याय करतो आहे, दुसऱ्याही लोकांना आपण संक्रमित करतो आहे, याचा आपण थोडासा विचार करणे आवश्यकता आहे. आणि त्यामुळे घराच्या घरं कोरोनाग्रस्त होत आहेत. ग्रामीण भागामध्ये आता फैलाव जास्त आहे आणि त्यामुळे रिपोर्ट लवकर येत नसल्यामुळे तोपर्यंत तो पेशंट हा दुसऱ्यांना इन्फेक्शन देऊन जातो. आणि बऱ्याचशा गावामध्ये आपण जे आपल्यातले दुर्गुण आहे किंवा कमीपणा आहे, आपण त्यासाठीच कार्यकर्त्यांनी त्या दृष्टिकोनातून आपापल्या गावामध्ये प्रयत्न करायला हवेत की जो पॉझिटिव्ह असेल त्याला खरोखर व्यवस्था घरी असेल वेगळी राहण्याची तर ठीक आहे, नाहीतर मग आपल्या गावातलं असेल, क्वारंटाईन सेंटर असेल, विलगीकरण असेल, तिथं तो गेला पाहिजे, 7-8 दिवस तिथे राहिला पाहिजे. याचीसुद्धा आपण प्रेमानं एक अतिशय आपला व्यक्ती म्हणून त्याची हितगुज करून त्याला समजावलं पाहिजे, नाहीतर खूप फैलावा होतो आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करणे अतिशय आवश्यकता आहेत. कोरोना हा झपाट्यानं वाढण्याचे हे एक कारण आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण मागच्या लाटेमध्ये एक जरी पेशंट निघाला तरी आपण खूप दक्ष व्हायचो, खूप काळजी घ्यायचो, तशी काळजी आता थोडी आपण कमी घेतो आहे. मला वाटतं यामध्ये आपण सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपापल्या परिसरामध्ये आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे, आपल्या गावात हरवायचं आहे, आपल्या गल्लीत हरवायचं, आपल्या घरात हरवायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा प्रयत्नशील आहात, मला माहिती आहे. सगळे आपण क्षमतेनं काम करतो, आपापल्या क्षमतेनं. परंतु ह्या गोष्टी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी निदर्शनाला येईल त्यामध्ये कशी सुधारणा होईल याचाही प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी केला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये मला माहिती आहे की सुविधांचा अभाव आहे. आता मी यासाठीच म्हटलं की आजचं माझं राजकीय स्पीच नाही आहे, पण जे काही राजकीय घडामोडी देशात, महाराष्ट्रात, जिल्ह्यामध्ये या 2.5 महिन्यात घडत आहेत, पुढे घडणार आहेत काही दिवसामध्ये, त्याचं उत्तर निश्चितपणे काही हा कोरोनाशी विजय संपादन केल्यानंतर त्याचे उत्तर आपण प्रत्येक जणाला देऊ, तोही काही मोठा विषय नाही. पण राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये सुविधा वाढल्या पाहिजेत या दृष्टीकोनातून सातत्यानं प्रयत्न करतो आहे. कारण आता दुसरी लाट म्हटल्यानंतर आता काही शास्त्रज्ञ किंवा काही डॉक्टर्स म्हणत आहेत की तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मग आता दुसऱ्या लाटमध्येच जर यापर्यंत मृत्यूचा दर वाढतो आहे तर तिसऱ्या लाटेमध्ये काय होईल याचंही जरा चिंतन करणे आवश्यक आहे.
आणि त्यामुळे जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे, आपल्या आजूबाजूच्याला वागल्याला सांगितलं पाहिजे. आपलं गाव हे आपलं बूथ, आपलं बूथ हे आपलं कार्यक्षेत्र असलं पाहिजे. त्या बूथवर तो बूथ कोरोनामुक्त कसा होईल, त्यासाठी काय काय करावं लागेल, छोट्या छोट्या गोष्टी असतात, जनजागृती असेल, ह्या सगळ्या आपण तिथं करून तो माझा बूथ हा कोरोनामुक्त कसा होईल याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागात खूप अभाव आहे, परंतु आता मागच्या 1-1.5-2 महिन्यापासून आपण सर्वजण असेल, आपले लोकप्रतिनिधी असतील, आपण सातत्यानं प्रशासनासोबत समन्वय ठेवून त्यांना मदतही करून, वेळ प्रसंगी थोडंसं चिडून, वेळ प्रसंगी त्यांच्याशी थोडं जे काही वादविवादही होऊन, पण आपण ते बाहेर येऊ दिले नाही. पण एक एक गोष्टी आपल्या ग्रामीण भागामधल्या कशा सक्षम होतील, आरोग्य व्यवस्था सुविधा कशा सक्षम होतील याचा सातत्यानं आपला प्रयत्न चालू आहे. काही गोष्टीमध्ये आपल्याला यशसुद्धा मिळालेलं आहे. आज आता खामगावमध्ये आर्टिफिशियल लॅबचा आपण भांडतो आहे, निश्चितपणे काही दिवसात होईल असा प्रयत्न आपला आहे, जेणेकरून एक मोठा दिलासा आपल्या भागाला मिळेल, जिल्ह्याला मिळेल. आकाजी त्यासाठी प्रयत्न करतायत. केंद्र शासनाकडून आपल्या जिल्ह्यामध्ये 2 प्लांट ऑक्सिजनचे आले, एक बुलढाण्यामध्ये इस्टॅब्लिश होतो आहे, एक खामगावमध्ये होतो आहे. केंद्र शासनाचे 2 BPCLचे जे आहेत, भारत पेट्रोलियमचे 2 ऑक्सिजन प्लांट जळगाव दामोदमध्ये, एक शेगावमध्ये होतो आहे. काही आमदार निधीतून, काही जिल्हा नियोजनमधून बाकीच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करावी असं आपण सुचवलं, तर प्रशासनाकडून आपण तो प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर या सुविधा उत्पन्न व ग्रामीण भागात हव्या. कारण काय होतं की संग्रामपूर असेल, जळगाव असेल, मोताळा असेल, लोणार असेल, हे छोटे छोटे तालुके जिथं दुर्लक्षित आरोग्य व्यवस्थेत राहिलेले आहेत, ते मजबूत जर झाले तर मग खामगाव असेल, शेगाव असेल, बुलढाणा असेल, इथं त्या प्रमाणात लोड राहणार नाही, वाढणार नाही. आणि म्हणून हे तालुके आरोग्य दृष्टिकोनातून पुढच्या लाटेसाठी आपण तयार असलो पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं प्रयत्न चालू आहेत या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे. आता आपण छोटं पाहिलं तर जळगाव आणि संग्रामपूरमध्ये ऑक्सिजनचे जे कॉन्सन्ट्रेटर तिथं देण्यात आले, काही साहित्य आपणही दिलं. तिथले दोन्ही जळगाव आणि संग्रामपूरचे आज पेशंट जे आहेत त्या डॉक्टरांचं मी निश्चितपणे अभिनंदन, खूप खूप धन्यवाद देईल. तिथला स्टाफ असेल, नर्सेस असतील, की कमी भौतिक साहित्यामध्ये, सुविधांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची सेवा त्या दोन्ही तालुक्यामध्ये देत आहेत. तसंच मी मोताळ्यातही पाहिलं, लोणारमधले असतील, छोटे छोटे तालुक्यातले असतील, ते सेवा देत आहेत. पण त्या सुविधा वाढल्या पाहिजे याचा प्रयत्न हा आपला सातत्यानं चालू आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये ह्या सुविधा चांगल्या होतील. जळगावमध्ये ICU आपलं 4-5 दिवसात चालू होईल. सोनाळ्यामध्ये, संग्रामपूरमध्ये सुद्धा डेडिकेटेड कोविड सेंटर चालू झालेलं आहे. त्याचंही इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याही गोष्टी वाढाव्यात याचा प्रयत्न सातत्यानं आपला चालू आहे. सुविधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न चालू आहे. शेगावमध्ये, सईबाई मोठेमध्ये 50 बेडचा ICU आपला ऑक्सिजनचा, सगळ्या व्हेंटिलेटरचा ICU सगळं होतं. आता तिथं आपण 100 बेडचं करतो आहे. आणि आज बेडसुद्धा आलेले आहेत 2-4 दिवसापूर्वी. आता 100 बेडची कॅपॅसिटी शेगावची झालेली आहे. परंतु पहिले काय व्हायचं, आपण पाहतो आहे अजूनही थोड्याफार प्रमाणात आहे, की आपल्याला एखादा पेशंट जर ग्रामीण भागात आपला हे होला तर त्याला शेगाव, खामगाव, मेकर, बुलढाणा, चिखली अशा मोठ्या गावामध्ये त्याला न्यायचं. आणि त्यापर्यंत बरंचसं त्रास हा यंत्रणेला आणि आपल्याला सगळ्यांना व्हायचा. आज ह्या ग्रामीण भागातल्या सुविधाचं जाळं हे आपण मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, प्रशासन असेल, शासन असेल, सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न होतो आहे. आणि हेही पाहिलं मी या कोरोनाच्या महामारीत, की लोकांनी एक सगळ्यांना विनंती आहे माझी कार्यकर्त्यांना, की आपण सक्षमतेनं काम करतात, जमिनीवर काम करतात, जीव धोक्यात घालून काम करतात, पण तू एक निश्चित करा की मृत्यू जर आपल्याला थांबवायचा असेल तर प्रत्येक माणसाला जागृत करण्याचं आपलं काम असलं पाहिजे. आपला बूथवर आपल्या प्रत्येक माणसाला जनजागृती करणे आपलं आद्य कर्तव्य. आणि त्यामध्ये पहिलं जर आपण करायचं असेल तर ते हेच आहे की कोणीही बिमारी अंगावर काढू नये. एक किंवा दुसऱ्या दिवशी ताप आला, खोकला आला, काही बिमारी असली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. आणि त्यातही विशेषतः शासकीय डॉक्टरांशी किंवा शासकीय कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय इथं आपण गेलंच पाहिजे आणि आपल्या टेस्ट केल्या पाहिजे. काय होतं आहे की बरेचसे मी असे पाहिलेले आहेत, जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा अतिशय जे माहिती पडतं ते खूप वेदना देतात त्यावेळेस, की जेव्हा एक पेशंट 10-12 दिवस गावामध्येच किंवा आपल्या घरीच ट्रीटमेंट घेतो आहे, गोळ्या घेतो आहे, पॅरासिटामॉल हे घेतो आहे, काही एखादी सलाईन कुठून लावतो आहे, असं करतो आहे, जो पेशंट 8-10 दिवस घरी काढतो आहे ना आणि टेस्ट करत नाही,
शासकीय सेंटरवर जात नाही, तो घरीच आपले 8-10 दिवस पहिले काढतो आणि त्यानंतर मग जेव्हा तो शासकीय सेंटरवर जातो तेव्हा तो RT-PCR करतो, तो पॉझिटिव्ह येतो आणि त्यानंतर एवढे दिवस आपले गेलेले असतात की तो पेशंट सिरियस होतो आणि मग तो आपल्या हातात लागत नाही. माझी विनंती आहे कार्यकर्त्यांनी की आपण आपापल्या बूथवर अशी जागृती करा की एक किंवा दुसऱ्या दिवशी ताप आला, खोकला आला, लक्षणं दिसले का लगेच RT-PCR किंवा टेस्ट झाली पाहिजे आणि टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत तो पेशंट विलगीकरणात गेला पाहिजे आणि त्या दरम्यानही डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. जेवढ्या लवकर, माझा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, मी पाहिलेला आहे की पहिल्या 2 दिवसामध्ये जो पेशंट लवकर टेस्ट करेल, लवकर दवाखान्यामध्ये जाईल आणि कोरोनाबद्दल रिपोर्ट करेल, सगळ्या गोष्टी करेल, तो पेशंट कदापिही त्याचा मृत्यू होत नाही. मृत्यू अशाच लोकांचा येतं की घरी 8 दिवस काढले, 5 दिवस काढले, कधी थोडंफार घरी जिकडे तिकडे औषध घेत राहिला, 8-10 दिवस गेले, त्यानंतर कोरोनामध्ये जी औषधी आहे त्याचा उपयोग त्या पेशंटवर होत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून घरी काढूच नका. असेल लगेच आपण त्याच्यावर ट्रीटमेंट किंवा टेस्ट आपण केलीच पाहिजे. याचा आग्रह आपापल्या बूथवर प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. आपल्या बूथवर लक्ष ठेवलं पाहिजे की कोणी बिमार आहे का, तर लगेच त्याला आपण सांगितलं पाहिजे की बाबा टेस्ट करून घे किंवा दवाखान्यात दाखवून दे. आणि खूप दिवस पेशंट हा खेड्यामध्ये ठेवू नये, गावामध्ये ठेवू नये. तो हायर सेंटरला लवकरात लवकर त्याची व्यवस्था झाली पाहिजे. पेशंट 100% वाचतो, पण त्याला पहिल्या 5 ते 6 दिवसामध्ये जर त्याला कोरोनाची ट्रीटमेंट मिळाली तर तो पेशंट कदापिही मृत्यूच्या दारेत जात नाही. पेशंट असेच मृत्यूच्या दारेत जातात, 8-8, 10-10 दिवस, 7-7 दिवस घरामध्ये काढतात आणि त्यानंतर मग त्या औषधीचा पाहिजे त्या प्रमाणात त्याच्यावर उपयोग होत नाही आहे. आणि म्हणून ही गोष्ट एक आपण लक्षात ठेवली पाहिजे. आजच्या याच्यामध्ये म्युकरमायकोसिसचा मोठ्या प्रमाणात धोका आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात वाढलेला आहे. पण आपल्या जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर 27-28 पेशंट आजच्या रोजी म्युकरमायकोसिसचे आहेत. आता त्याचं आपण लक्षणं सगळ्यांना माहिती आहे. डोळा काढावं लागत आहेत, कोणाचा गळ्यामधला जबडा काढावा लागतो आहे, नाक कापावं, नाकाचं ऑपरेशन करावं लागतं आहे. याचे लक्षणे आपल्याला माहीत आहे. ताप असेल, हे असेल, ब्लॅक फंगस ज्याला आपण म्हणतो, डोळ्यामध्ये लालसरपणा असेल, सूज असेल, दाढेमध्ये सूज असेल, नाकात सूज येत असेल, कोणाकोणाला आतड्याचे रोग होतात, संडास जोरात लागतं, पोट खूप दुखतं, असे बरेच लक्षणं. आणि ते काही ब्लॅक फंगस जो आहे म्युकरमायकोसिस हा पेशंटला डिस्चार्ज झाल्यानंतर त्यानंतर त्याला इन्फेक्शन होतं. म्हणून पेशंट जरी चांगला झाला, डिस्चार्ज झाला, तरीही त्याची व्यवस्था किंवा पुढची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. लक्षणं काही आढळल्यास वेगळे, जे ब्लॅक फंगसशी संबंध आहे, लगेच डॉक्टरांशी आपण संपर्क केला पाहिजे. तो पेशंट हातात येतो. जास्त दिवस निघून गेले ना की मग मृत्यूच्या दाढेमध्ये पेशंट जातो. आज आता म्युकरमायकोसिस इंजेक्शनही आलेले आहेत. आपण रोज कोणा ना कोणाच्या पेशंटच्या बोलत असतो, त्यामुळे आपल्याला माहिती आहे जिल्ह्यापर्यंत आता म्युकरमायकोसिस इंजेक्शन पोहोचलेले आहेत. परंतु तातडीने यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता तिसऱ्या लाटेचं बरेचसे वाच्यता होते आहे की लहान मुलामध्ये आहे. आणि म्हणून आपलं कुटुंब, आपण जेव्हा फील्डवर काम करतो आहे, आपण क्षमतेनं आपला कार्यकर्ता प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जातो आहे, हे करत असताना एक गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यकता आहे की आपलं कुटुंब आपली वाट पाहतो आहे. आणि म्हणून आपल्या हातून कोरोनाचे जे प्रोटोकॉल आहेत वागण्याचे, ते कदापि आपल्या हातून चूक होता कामा नये, ते तुटता कामा नये. आणि त्यामध्ये 2-3च गोष्टी आहेत की ज्या अतिशय आवश्यकता आहेत. एक तर मास्क हा आपला असलाच पाहिजे. काही काही मास्क नाकाच्या खाली जातात, काही काही हवा जात नाही, काही काही कारणं सांगतात. परंतु जेव्हा 2 व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे, कुठं जायचं आहे, कोणाशी भेटायचं आहे, काही काम करायचं आहे, तर आपला मास्क असलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की 3-4 फुटावर बसूनही आपण एक दुसऱ्याशी बोलू शकतो. त्यामुळे 3-4 फुटाचं अंतर आपण कुठेही गेलो तर आपण राखलंच पाहिजे. ह्या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्टी की आपण हात धुतल्याशिवाय आपल्या तोंडाला लावू नये. ह्या 3 गोष्टी जर प्रॉपरली आपण केल्या तर मला वाटतं की निश्चितपणे कोरोना आपल्याला होणार नाही असं मला पूर्ण, कारण माझ्या 17-18 वेळेस टेस्ट झाला, पण आतापर्यंत कोरोना झाला नाही आपल्याचं. ठीक आहे, झाला नाही. एखादी चुकी आयुष्यामध्ये जर झाली माझ्या हातून तर होऊ शकतो, पण तुम्ही ह्या 3 गोष्टी कटाक्षानं पाळत असतो. म्हणून मी या एवढ्या लाटेतही एवढा काम आपण फील्डवर जात असताना मी पॉझिटिव्ह कोविड सेंटरलाही जातो, सगळ्यांना भेटतोय, तरी झाला नाही. याचं कारण आहे की मी ॲप्रोप्रिएट जे बिहेवियर आहे प्रोटोकॉलनुसार कोरोनाच्या संबंधित, ते मी अतिशय कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करतो. काही कार्यकर्त्यांचा अतिशय त्यांना, काही जणांना राग आला, काही जणांना असं वाटतं की भाऊ तर आमच्याकडे येतच नाही, माझं लग्न झालं आले नाही, मी बोलावलं आलं नाही, कोणाचा मृत्यू झाला आले नाही घरी. पण मी हा कटाक्षानं पाळतो. हा
या पिरियडमध्ये मी कोणाच्याही घरी जात नाही, कोणाच्या लग्नात गेलो नाही, कोणाच्या मृत्यूत गेलो नाही. आप्त सोके वारले आपले कार्यकर्ते, जनता, नागरिक, बंधू भगिनी, पण मी गेलो नाही. कारण शेवटी लोकप्रतिनिधी कसं वागावं हे एकदम महत्त्वाचं आहे. मी जर कार्यक्रम घेत राहिलो, मी लोकांच्या घरी जातलो, लग्न अटेंड करत राहिलो, मृत्यूच्या कार्यक्रमामध्ये सामील होत राहिलो, तर जनता म्हणेल आमदारच तर असा वागतो, तर मग आम्हाला उपदेश देण्याची गरज काय? मग आम्हाला कशाला उपदेश देतो? आणि म्हणून मी कटाक्षानं ते पाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण मलाही समजून घ्याल कार्यकर्ते, अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि तिसऱ्या लाटेमध्ये आपण तयार असलं पाहिजे, आपला कार्यकर्ता तयार असला पाहिजे. आणि त्याचं एकच आहे की आपल्या कुटुंबातील लहान मुलं जे आहेत त्यांची काळजी घेणं अतिशय आता पुढच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी आपण दक्ष राहणे आवश्यक. आपल्याला जर कोरोना, कारण आपण बाहेर फिरणार आहे, आपल्याला कामही करावं लागतात, आपल्याला बाकीच्याही गोष्टी कराव्या लागतात, आणि त्यामुळे आपण बाहेर निघावं लागतं. शेवटी विवंचन आहे, आर्थिक विवंचन आहे, आपल्याला जावंच लागतं. पण हे करत असताना आपण असं वागलो पाहिजे बाहेर की तो घरात आपण कोरोना घेऊन जाता कामा नये, जेणेकरून आपल्या घरातल्या लहान मुलांना आपल्यापासून त्याची लागण होऊ शकते. याची दक्षता आपण कार्यकर्त्यांनी निश्चितपणे घ्यावी. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धरेल त्याची तयारी प्रशासनही करते आहे, आपणही करतो आहे. आपल्यालाही काही गोष्टी करायच्या आहेत की लहान मुलांना शक्यतोवर कसं आपल्याला सांभाळते आणि वाचवून ठेवते याचा प्रयत्न करायचा आहे. आज 45 ते 65च्या वरचं मोठ्या प्रमाणात लसीकरण भारतभरात आपल्या इकडे झालेलं आहे. 18 ते 45चं आता काही प्रमाणात झालं, आता पुन्हा चालू होईल. लसी काही एका दिवसात निर्मिती होत नाही, परंतु केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की डिसेंबरपर्यंत 267 कोटी डोजेस या भारतामध्ये भेटतील, तयार होतील. म्हणजे सगळ्या लोकसंख्येला डिसेंबरपर्यंत आपण व्हॅक्सिनेशन करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आपल्या देशामध्ये आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे मोजके देश आहेत त्यामधला भारत देश आहे की त्यांनी 2 लसी निर्मित केल्या. असे मोजके 4-5च देश आहेत, त्यामध्ये भारताचं म्हणजे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. सर, भारतात समजा आपल्या शास्त्रज्ञांना मोदीजींनी त्यांचा प्रयत्न केला नसता तर आज लसी निर्माण झाल्या नसत्या, तर एवढ्या 130 कोटीच्या जनतेला आपण कुठून लसी आणल्या असत्या, कुठून विकत आणल्या असत्या. पण ठीक आहे, आपण त्यावरही आज बोलणार नाही, भविष्यामध्ये बोलू. परंतु मला असं वाटते, जी माझी माहिती आहे की जूनच्या पहिल्या वीकमध्ये लसीकरण मोठ्या वेगानं चालू होईल, कारण तोपर्यंत बऱ्याचशा आता तयारी होते आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लसीकरण वेगानं चालू होईल. त्यामध्ये जास्तीत जास्त आपलं लसीकरण कसं होईल याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे की जेणेकरून लहान मुलांना, आपण जर लस घेतलेली असली तर आपण कोरोनापासून जरा दूर राहतो. आपण ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे, जे कोरोनाशी लढण्याचं ज्या गोष्टी पाळायच्या त्या जर पाळल्या तर आपल्या घरात कोरोनाने, आपल्या लहान मुलं वाचतील. आणि त्यामुळे हे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. आणि शेवटी हेच सांगतो आहे की आपण काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या बूथवरच्या लोकांची काळजी घ्या. पण हे काळजी घेत असताना, काम करत असताना स्वतःची सुद्धा काळजी घ्या. आणि मला अभिमान आहे, समाधान या गोष्टीचा आहे की पहिले लाटेमध्ये मी पाहिलेलं आणि याही लाटेत मी पाहतो आहे की आपला कार्यकर्ता, आज कुठे मी कोणाबद्दल बोलणार नाही, पण आपल्या जिल्ह्यातही मी पाहतो, महाराष्ट्रातलं बोलणार नाही, आपल्या जिल्ह्यातही आपल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपला कार्यकर्ता सक्रियपणे, जेवढी ज्याची क्षमता असेल त्या क्षमतेनुसार आपला कार्यकर्ता, आपला लोकप्रतिनिधी, आपला पदाधिकारी सातत्यानं जनतेची सेवा करण्याचा आणि या महामारीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ही मदत अजून वाढवली पाहिजे, अजून आपण झोकून काम केलं पाहिजे. कारण शेवटी आपली आयडेंटिटी जी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची ती हीच आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा. लोकांच्या सेवेसाठी ज्या पार्टीचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे आपण त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. कोण काय टीका करतं, कोण काय बोलतं, दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण आज जी गरज आहे लोकांना ती आपली गरज आहे. आणि लोक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडेच अपेक्षेनं पाहत असतात आणि अपेक्षा आपण पूर्ण करतो. आणि म्हणून आपल्याकडे अपेक्षेनं पाहणारा वर्ग आहे, त्याचं दायित्व आपल्याकडे आहे आणि त्यांचा आपल्यावर विश्वास आहे. आणि म्हणून त्या विश्वासाला कदापि तडा जाता कामा नये. आणि आपण जेवढं, एक बघा, काही लोक ठीक आहे करोडोनं देतात, कोणी लाखोनं देतं, कोणी हे करतं, पण मी त्याही कार्यकर्त्याला सॅल्यूट करेल की जो माझ्या बाजूच्या घरामध्ये, माझ्या मोहल्ल्यामध्ये एक जण भुका आहे, त्याला मी आज जेवण दिलं, तोही कार्यकर्त्याला मी सॅल्यूट करतो की त्याचेही योगदान हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून किती पैसे दिले, कोणी किती खर्च केला, कोणा काय काम केलं, त्याहीपेक्षा ज्या मानसिकतेनं, संवेदनशीलतेनं तो कार्यकर्ता, गरीब असो की श्रीमंत, तो आपल्या क्षमतेनुसार जो काम करतो तो सगळाच सारखा आहे. आणि आज मी जिल्ह्यात पाहतो आहे, आपले
जिल्हाध्यक्ष आकाशजी फुंडकर असतील, लोकप्रतिनिधी, पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं लक्ष आहे. सगळ्या ठिकाणी ते सगळ्यांशी हितगुजून काय जास्तीत जास्त मदत वाढवता येईल त्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याही मतदारसंघात रात्रंदिवस ते सेवा करत आहेत. तिथले युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, सातत्यानं काही ना काही कोविड सेंटरला मदत करा, हे मदत करा, लोकांची मदत करा, ज्या ज्या अडीअडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिकडे आपल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी श्वेताताई महाले आहेत, त्यासुद्धा सातत्यानं कामामध्ये आहेत. सातत्यानं लोकांची मदत करण्याचा तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी प्रयत्न चालवला आहे. त्यांनी एक मोठं कोविड सेंटरसुद्धा उभारलेलं आहे. निश्चितपणे एक समाधानी गोष्ट आहे जिल्ह्यासाठी आहे. तिकडे आपल्या बुलढाण्यामध्ये योगेंद्रजी गोळे असतील, बुलढाणा मोताळामध्ये त्यांनी कोविड सेंटर उभारलेलं आहे. विजयराज शिंदेसुद्धा वेळोवेळी हॉस्पिटलला जाऊन गावामध्ये जाऊन लोकांची मदत करत आहेत. हेल्पलाईन सुरू केलेली आहे. तिकडे विनोद वाघ असतील, मांटे असतील, सिंदखेडमध्ये बाकीचे कार्यकर्ते असतील, त्यांनी तिथं हेल्पलाईन चालू केलेली आहे. लोकांना त्याच्यातून कॉलनुसार मदत करत आहेत. मेकरमध्ये आपले शिव ठाकरे, लष्कर असतील, बरेचसे आपले तिथले कार्यकर्ते, रोशन असेल, सगळे कार्यकर्ते, बाबासाहेब मुंडे असतील, मेकर मतदारसंघाचे आपला कार्यकर्ता हा छोट्या छोट्या कामाच्या माध्यमातून क्षमतेनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार हा फील्डवर काम करतो आहे. मलकापूर मतदारसंघ चैनीभाऊच्या नेतृत्वामध्ये ऑक्सिजन तिथं पुरवणे असेल, बाकीच्या गोष्टी असेल, सगळे ते लक्ष देऊन करत आहेत. म्हणून सगळेजणं कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी आपण काम करतो आहे. हे काम वाढवलं पाहिजे. मोदीजींची आपल्याला तीच शिकवण आहे, आदरणीय देवेंद्रजीची तीच शिकवण आहे की आपण काम वाढवलं. आपल्या कामाच्या माध्यमातून या कोरोना महामारीमध्ये आपण पुढे गेलो पाहिजे, लोकांच्या समोर गेलो. लोकांची अपेक्षा आपल्याकडून आहे, विश्वास आपल्यावर आहे आणि म्हणून आपण तो पूर्ण केलाच पाहिजे. आज आपण पाहतोय की देवेंद्रजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक, दोन दोन, तीन तीन दौरे त्यांचे होत आहेत. लोकांशी तिथल्या व्यवस्था, कारण शेवटी काय असते की तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये त्या भागात गेलं तर व्यवस्था समजतात इथं काय कमी आहे, इथं काय जास्त आहे, ते काय केलं पाहिजे. त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते आणि बाकीचे आपले लोकप्रतिनिधी हे काम करत आहेत आणि म्हणून आपणही त्या पद्धतीनं आपण स्वतःला सांभाळून काम केलं पाहिजे. आता याही जळगाव जामोद मतदारसंघात आपण आता एक मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक माझ्या मनात बरेच दिवसाची संकल्पना होती. या कोरोनामध्ये वडील कोरोनामुळे नाही गेले, परंतु याच पिरियडमध्ये नैसर्गिक त्यांचा मृत्यू झाला आणि वडिलांचं अतिशय आईवडिलांचे उपकार आपल्यावर आहेत. आपण जे आज इथं आहोत प्रत्येकजण ते आपल्या आईवडिलांमुळे, त्यांच्या आशीर्वादानं. त्यांचं ऋण काय आपण फेडू शकत नाही. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर मी वडिलांच्या नावानं श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण आज 50 कॉन्सन्ट्रेटर, जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, छोटा भाऊ आमचा कतारला असेल त्यांनी काही तिथून पाठवलेत, मोठा भाऊ राजेंद्रजी कुठे असतील, मोठे भाऊ प्रमोद असेल, मी असेल, आम्ही कुटुंबा मिळून 50 कॉन्सन्ट्रेटर ऑक्सिजन जे आहेत ते स्वतः विकत घेतले आणि संकल्पना त्याच्या माध्यमातून हे की आपल्या जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक आपल्याला तयार करायची आहे. त्या ट्रस्टच्या अंदर आपण ते चालवतो आहे आणि हे काय करतो आहे आपण, कारण मी पाहिलेलं आहे की शासकीय कोविड सेंटर असेल किंवा खाजगी कोविड सेंटर असेल, तिथं पेशंट ॲडमिट केल्यानंतर 7 ते 8 दिवस, याच्या व्यतिरिक्त 7-8 दिवसानंतर कोणतीही ट्रीटमेंट ही कोरोनावरची नाही आहे. जेही काही औषध आहे, मग अँटीबायोटिक्स असेल, काही रेमडेसिवीर, फेविक्युलर असेल, डेक्झाचे कमी प्रमाणात डोस असेल किंवा अँटीकोॲग्युलंट असेल, हिपॅरिन असेल, याच्या व्यतिरिक्त कोणतीही औषध ही नाही आहे. आणि त्यामुळे ह्या औषधीचा 7-8 दिवस भरती केल्यानंतर ह्या सगळ्या औषधी देणं होऊन जातात आणि त्यानंतर बरेच पेशंट हे फक्त ऑक्सिजनसाठी हॉस्पिटलमध्ये 15-15 दिवस, 1-1 महिना त्यांना ठेवावं लागतं. 2 लिटर 3 लिटर ऑक्सिजन कधी त्यांचं बंद करावं लागतं, 4-5 तास बंद करून अर्धा तास द्यावं लागतं, मग अजून 4-5 तास बंद करावं लागतं, 1 तास द्यावं लागतं, अर्धा तास, असं ऑन ऑफ करून त्याला फक्त ऑक्सिजन त्यानंतर आवश्यकता असते. पण त्यासाठी 1-1 महिना 15-15 दिवस त्याला शासकीय हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलवर लाखोचा खर्च जो आहे तो त्यांचा होतो आहे. आणि म्हणून अशा लोकांना आपण घरीच ऑक्सिजन दिलं पाहिजे, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, की ज्या डॉक्टरांनी 7-8 दिवस ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी असं ठरवलं की आता याला 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर एवढं छोटं मोठं ऑक्सिजन ऑन ऑफ करत जर घरी दिलं तरी आता काही ट्रीटमेंट बाकीची गोळ्या वगैरे आहेत आणि हे एवढं ऑक्सिजन असं त्याला घरी मेंटेन केलं तर त्याला आता काही हॉस्पिटलवर ठेवण्याची गरज, तो पेशंट चांगला होईल.
त्याचा खर्च वाचेल आणि आपल्या फॅमिलीमध्ये घरी बसून जर मध्ये मध्ये ऑक्सिजन लावलं काढलं तर तो घरामध्ये लवकर रिलॅक्स होऊन स्वतःची बॉडी आहे ती लवकर त्याला साथ देईल. आणि म्हणून त्यासाठी आणि दुसरं की बऱ्याचशा खेड्यापाड्यामध्ये ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर त्याला शहरापर्यंत न्यायपर्यंत सुद्धा तो पेशंट कधी कधी त्रास होतो किंवा खूप फॉल होतो ऑक्सिजन. आणि म्हणून असं जर कुठून फोन आला की त्याला ऑक्सिजन त्याचं एकदम कमी झालं तर न्यायचं आहे तर त्यावेळेस कुठे भेटत नाही, त्यावेळेस पटकन आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्या कार्यकर्त्याकडे त्या मतदारसंघात असलं तर लवकर तिथं पोहोचलं तर कदाचित त्याला जीवनदान मिळू शकतं तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती, ती संकल्पना होती, ती चॅरिटेबल ट्रस्टकडे आपण निर्मिती केली. आज 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपले आलेले आहेत, त्यापैकी 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण जळगाव जामोद मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत. आणि आज रोजी आपण 10 सिंदखेड राजा मतदारसंघ आणि 10 मलकापूर मतदारसंघातल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण आज हँडओव्हर केलेले आहेत. तिथंही ते त्यामध्ये कार्यकर्त्यांचे आपले संपर्काचे नंबर राहतील आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरी त्या पेशंटला पुरवण्याचं काम त्या दोन्ही मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये आजपासून चालू झालेलं आहे. बाकीच्याही मतदारसंघामध्ये आता हे आपण स्वतः विकत घेऊन 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणले, परंतु आपले संबंध आहेत, आपले काही मित्र कंपनी मुंबईमध्ये आहे, या येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये अजून 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्याला मदत म्हणून आपल्या ट्रस्टला मिळत आहेत. त्यानंतर बाकीचे मतदारसंघामध्ये आवश्यकतेप्रमाणे आपण तिथेही देणार आहे. परंतु यामध्ये अजून जेवढी जास्त वाढ होईल तेवढं आपल्याला जास्तीचं सिंदखेड आणि याच्यामध्ये 10 दिले तर तिथं 20 आपल्याला करता येतील का? तर म्हणून आपल्याला आता 50 तर आपल्याला मदत म्हणून येत आहेत, 50 आपण घेतले, 50 मदत म्हणून येत आहेत, हे 100 होत आहेत. मला वाटतं की अजूनही 30-40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आपल्याला आवश्यकता लागेल. मी म्हणणार नाही, आपल्याला क्षमता ज्याची असेल त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न करावा. या ट्रस्टच्या माध्यमातून आपण करतो आहे, तिथं मदत केली तर आपण अजून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक मोठी डेव्हलप करू, जेणेकरून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे गरजू आणि रुग्ण आहेत त्यांना आपल्याला चांगली सेवा देता येईल. बरेचसे कार्यक्रम ॲम्ब्युलन्स मोफत केलेले आपणही केलेले आहेत. बऱ्याचशा जणांना चैनमधून सुद्धा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्याला सुरुवात केलेली आहे. चिखलीमध्ये श्वेताताईंच्या इथं ऑक्सिजन 20 कॉन्सन्ट्रेटर त्या कोविड सेंटरलाच आहेत. असं प्रत्येक ठिकाणी आपलं कार्यकर्ते आपले नेते जे आहेत त्या पद्धतीने एक एक संकल्पना पुढे करतायत, पुढे जात आहेत. आणि म्हणून हेही एक महत्त्वाचं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे आपल्या सगळ्यांची मदत लागेल, सगळेजण मदत कराल. आणि त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स सेवा मोफत आपण चालू केलेली आहे, बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी चालू केलेली आहे आणि आवश्यकही आहे. आणि मी हेच म्हणतो की क्षमता असेल तेवढं केलं पाहिजे. हे बघा, माझ्या आईवडिलांनी ते एकच शिकलेलं, पैसा सर्वस्व नाही आहे, वास्तविकतेत जीवन जगणं शिकलं पाहिजे. जेवढा पैसा आहे, जेवढं जसं आहे त्याच्यात आपण मजेत जीवन जगता आलं पाहिजे. माझ्याजवळ जास्त पैसा आहे, मला त्याप्रमाणे जगता आलं आणि त्यामध्ये जो जास्तीचा पैसा आहे त्यातला बराचसा काही पैसा जो लोकांसाठी मी खर्च केलाच पाहिजे. त्यांचाही अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या कामात मी पडलोच पाहिजे. म्हणून पैसा हा जो आपण चांगल्या कामाचं नाही, या महामारीमध्ये तर पैसे कमवण्याची खराब मार्गाने हे नियत कोणामध्येच असू नये. चांगल्या मार्गाने ठीक आहे, तुमचा व्यवसाय वगैरे जो येत असेल तो गोष्ट आहे, पण त्यातलाही आपण जनतेसाठी या महामारीमध्ये कसा त्यांच्या उपयोगी पाडू शकतो हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षमतेनुसार हा विचार केलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण कार्यकर्ते करताय. मला आनंद या पिरियडमध्ये व्यक्त करण्याची हा पिरियड नाही आहे, पण समाधान आहे. आणि त्याचप्रमाणे एक अजून या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक संकल्पना माझ्या डोक्यात पुढे आली, आपण करूया, आपण केलंही पाहिजे, म्हणजे आवश्यकताही आहे. आता त्याच्यावर मी राजकीय आज काहीच बोलणार नाही. राजकीय पुढे आपल्याला एखाद्या महिन्यात जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा कोरोना आपण यशस्वीरित्या मात करू, त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देऊ. परंतु आज रोजी आवश्यकता आहे. मी पाहिलेलं आहे की ज्यांचे आईवडील वारलेत या कोरोनामुळे, मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, असे काही अनाथ जे झाले असतील घरं, जे मुलं मुली अनाथ झाले असतील या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, की ज्यांचे आईवडील या कोरोनामध्ये गेले, त्यांना कोणी नाही आहे, काका नाही, आबा नाही, हे नाही, कोणी नाही, घरामध्ये जमीन नाही, काहीच नाही त्यांच्या नावावर, असे अनाथ जे मुलं मुली असतील आपल्या जिल्ह्यामध्ये, ज्या कोरोनात त्यांचं पितृ आणि मातृछत्र हरवलेलं आहे, त्यांची पूर्णतः जबाबदारी ही श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण घेतो आहे. 18 वर्षाखालील जे असतील, ज्यांचे आईवडील पितृ आणि मातृक्षेत्र हरवलेलं आहे, ज्यांचं सर्वस्व गेलेलं आहे, त्या मुलामुलींना सांभाळण्याचं, संगोपन करण्याचं, त्यांना वाढवण्याचं, त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं, त्यांना पायावर उभं करण्याचं आपण ठरवलेलं आहे. म्हणून आपापल्या तालुक्यामध्ये
जे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी या कॅटेगरीमध्ये जो बसेल की जो 18 वर्षाच्या खाली आहेत, ज्यांचे आई वडील दोन्ही कोरोनामध्ये गेलेले आहेत, त्यांचं आता कोणी नाही, सर्वस्व त्यांनी गमावलेलं आहे, त्यांच्या मागे कोणीही नाही, असे जे आहेत अनाथ झाले असतील अशांचा आपण विचार करावा, माझ्याशी संपर्क करावा. त्यांना आपण, माझी संकल्पना ही आहे की जळगाव जामोदमध्ये त्यांना छानपैकी माझ्या सान्निध्यामध्ये ठेवावं, एक त्यांचं पालकत्व स्वीकारावं आणि एक माझ्या मुलांप्रमाणे त्यांनाही मी वागवावं, त्यांनाही वाढवावं आणि एक दुनियेमध्ये एक माझा मुलगा, माझी मुलगी म्हणूनच ती दुनियेमध्ये जावी, ही त्याच्यामागची माझी भावना आहे, आमच्या कुटुंबाची भावना आहे. आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून जे आपल्याला तिथं बसत असतील याच्यामध्ये ते आपण त्यांच्यापर्यंत जावं. काही तिथल्या त्या तालुक्यातले जे सुज्ञ पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपले पदाधिकारी आहेत, त्यांनी एकत्रित बसून खरोखर कोणाला आवश्यकता आहे आणि तो 18 वर्षाच्या खाली असला पाहिजे, ते घर असलं पाहिजे, आईवडील कोरोनामध्ये गेले पाहिजे, अनाथ झालेले आहेत, त्यांची शोध घेऊन त्यांनी संपर्क करावा. त्यांची पूर्ण जबाबदारी आपण घेतो आहे. अजून यापुढे काही एक गोष्ट आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना करण्याची आवश्यकता आहे, ते आज मी बोलणार नाही, परंतु त्यासाठी तुमची मदत लागेल. त्या तालुक्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी समोरच्यांना त्या योग्य वेळी मी तुम्हाला सांगेन. निश्चितपणे आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्ते काही सक्षम आहेत आणि जे गरीब आहेत तेही 5-10 रुपये देऊ शकतात असा माझा कार्यकर्ता आहे, तो त्यासाठी देईल. पण या मुलांना संगोपन करण्याचं जे काम आहे, जे जळगाव जामोद इथं माझ्याकडे येतील आणि इथंच थांबतील, त्यांची पूर्ण जबाबदारी ट्रस्टच्या माध्यमातून मी घेणार आहे. मला वाटते हे आपण खूप काही करतो आहे आणि आपल्याला प्रसिद्धी हवी आहे आणि आपण खूप मोठं नाव केलेलं आहे. आता माझा उदो करा, याच्यासाठी आपण हे एक दुसऱ्यावर शेअर करत नाही आहे. कारण काही तर मी टी व्हीवर पाहतो आहे. मी आज राजकारणात बोलायचं नाही ठरवून मी बोलणार नाही. एवढंच करायचं आणि टी व्हीवर एवढं गाजवायचं. मला वाटते कोरोना महामारीमध्ये लोकांना अपेक्षा, तुम्ही लोक पाहत असतात, शेवटी आपण काय करतो लोकांना माहिती असते, जनतेला माहिती असते, आपण आपलं काम करत राहायचं असतं. प्रसिद्धीचा हव्यास कधीही करता अपेक्षा नाही, पण काही गोष्टी असतात आपण जे केलं ते शेअर केलं पाहिजे. कमीत कमी ते काम लोकांना माहीत पडलं, आपल्या कार्यकर्त्यांना माहीत पडलं की आपल्याला काय करायचं, एक दुसऱ्याला मदत केल्या जाईल. मग तेवढ्यासाठी हा प्रपंच आपला असला पाहिजे, तेवढ्यासाठी कामाची माहिती दिल्या गेली पाहिजे आणि ती दिली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकजण आपापलं काम जे आहे ते एक दुसऱ्याला शेअर केलं पाहिजे. मग ते सोशल मीडियातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, टी व्हीवाले तर अशा कामांची, शहरामधल्या कामांची दखल घेतात, आपल्या ग्रामीणमधल्या कामांची ते दखल घेत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, त्यांना वाटलं ते दखल घेतील, नाही तर आपल्याला दखल घेतलीच पाहिजे असा आग्रह आपल्या कार्यकर्त्यांनी धरू नये. पण वर्तमानपत्रवाले घेतात, त्यांच्या माध्यमातून, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, एक दुसऱ्यांना समजण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, शेअर करण्यासाठी आपल्या कामाची माहिती आपण शेअर केली पाहिजे. मला वाटते की बराच आता वेळ झाला, 1 तास झाला, आपण सगळेजणं ऐकतायत. प्रत्यक्ष भेटी आपल्या बऱ्याचशा जणांच्या होतात, काही जणांच्या होत नाही आहे, शक्य होत नाही आहे. परंतु या काळामध्ये कोणाच्या घरी जाणे, मृत्यूमध्ये जाणे, लग्नात जाणे शक्यतो आपण टाळलंच पाहिजे आणि मी टाळतो आहे. त्यामुळे माझे कार्यकर्ते काही नाराज आहेत, मी त्यांची क्षमा मागतो. परंतु निश्चितपणे माझ्या शुभेच्छा लग्नावाले जे आहेत त्याच्या घरामध्ये आहेत आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याप्रती अतिशय संवेदना व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.